नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या जय श्री कृष्ण चॅनलवर स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वस्त्र तयार करून फुलवात। ती कशी बनवायची बघा। हे बघा, ही अशी आपल्याला फुलवात तयार करायची आहे। वस्त्र तयार करून हळदी कुंकाचे वस्त्र तयार करायचे आणि त्याची फुलवात वस्त्र तयार करण्यासाठी पहिलं हे कापूस लागणार आहे। आपण आता वस्त्र तयार करणार आहोत। हा कापूस स्वच्छ करून घ्यायचा। आता याचं हे असं वस्त्र आधी कापूस पिंजून घ्यायचा आणि मग वस्त्र तयार करायचं। असे आपल्याला पूर्ण 16 वस्त्र करायचे गोल आणि हळदीचे 8 करायचे आणि कुंकाचे 8 करायचे। तर हे पहा, मी असे अगोदर बनवून ठेवलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवते। हे पहा, हे हळदीचे 8 बनवलेले आहेत मी आणि हे कुंकाचे 8 बनवलेले आहेत आणि ह्या वाती 17 बनवलेले आहेत। ही वात कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते। तर हे वस्त्र 8 दोन्ही 16 झाले आणि आपण ह्या 17 वाती केल्या, पूर्ण 33 वाती। एक अगरबत्ती पण लागणार आहे, अगरबत्तीची काडी लागणार आहे। त्यासाठी आपल्याला अशी लांब वात करायची आहे। हे पहा, हे असा एवढा कापूस तुम्हाला जाड बारीक जशी असेल हवी असेल तशी तुम्ही बनवू शकता। आणि हे सानवर करायचे आहे। लगेच आपली वात तयार होते। 2च वेळेस वेळे मारले का आपली वात तयार होते। याची वात तयार झाली। हे पहा, हे हळदीचे वस्त्र करायचे 8 आणि कुंकाचे करायचे 8, असे दोन्ही मिळून 16 होत येतात। आणि ह्या वाती करायच्या 17, अशा लांब वाती 17 करायच्या। तर ते वस्त्र कसे करायचे मी तुम्हाला दाखवते। असं थोडा कापूस घ्यायचा, थोडा पिंजून घ्यायचा। असा पिंजून घेतला का बरोबर हे असं गोल करायचं। हे असं गोल केलं का आपले वस्त्र तयार झाले। तर हे वस्त्र हळदीमध्ये 8 बुडवायचे, 8 याला हळद लावायची आणि 8 याला कुंकू लावायचं। तर सगळे तयार झाल्यानंतर हे आपले असे वस्त्र तयार होते। तर आपल्याला हे वस्त्र केलं तर हे आपल्याला अशी एक पाकळी तयार करायची। हे पहा, अशी पाकळी तयार करायची। तर आपल्या हळदी कुंकाच्या मिळून दोन्ही पूर्ण हे पहा, ही अशी पाकळी तयार करायची। ती पाकळ्या आपल्या 16 तयार होत्या। हे पहा, कुंकाच्या याला पण असंच घ्यायचं आणि हे पहा, हे आपल्या हे बाई पाकळी तयार झाली। आपण हळदी कुंकाच्या अशा पूर्ण पाकळ्या जोडून घ्यायच्या। याला थोडं असं सूत काढून पूर्ण गुंडाळून घेतलं तरी चालतं। हे पहा, हे आपली अशी पाकळी तयार होते। आता हे काय करायचं, मध्ये कुंकाची मधी लावायची, हळदीची साईडने, दोन्ही साईडनं 2 हळदीच्या मध्ये कुंकाच्या। हे आपलं पूर्ण एकत्र करायचे। हे आपली याला पण थोडं सूत बनवायचं, असं सूत काढायचं थोडंसं। हे पहा, असं सूत काढून झालं का हे पूर्ण एकत्र बांधून घ्यायचं। हे बांधून घेतलं का हे पहा, आपली 3 पाकळ्याची हे पहा, अशी आपली 3 पाकळ्याची वात तयार होती। तर आता आपल्याला हे काय करायचं, ह्या ज्या आपल्या 3 याच्या वाती आहेत ना, हे आपले 1 2 3
3 4 आणि हे 5, असे 5 हे तयार झाले 3-3 याचे. आता आपल्याला हे पूर्ण एकत्र करायचे आहे. आता हे पूर्ण एकत्र करायचे, त्यासाठी आपल्याला थोडं सूत लागेल. हे सूत काढायचं, थोडा कापूस घ्यायचा आणि सूत काढायचं. हे असं पूर्ण सूत काढून झालं का बोटाला गुंडाळून घ्यायचं. डबल करायचं परत. हे बघ, म्हणजे आपल्याला पक्क बांधायला लागणार आहे हे. आता ह्या वाती ज्या आहेत ह्या पूर्ण जोडून घ्यायच्या. हे आपल्या 3-3 याच्या 5 झाल्या होत्या आणि ही आपली एक वात उरलेली आहे. त्या वातीला परत एक वात लावायची अशी. हे का आपल्या लांब वाती 17 होत्या. हे एक वात लावली का याला असं जोडून घ्यायचं पूर्ण. ही मध्ये भागी ठेवायची ती वात. पूर्ण जोडून घ्यायचं. साईडनं जे कुंखाचे लावलेले आहे त्याच्या शेजारी हे लावून द्यायचं. हे का पूर्ण असे लावून द्यायचं. मध्ये आपण एक वाट टाकलेली आहे. हे पाहिजे पूर्ण असं हे झालं का आपण आता हे सूत काढलेलं होतं ना, हे सूत काढलेलं डबल केलेलं त्याने आपल्याला हे पूर्ण वाती बांधून घ्यायच्या अशा. हे पहा ही आपली वात तयार झाली. हे पाहिजे वस्त्र तयार करून हळदीचे ही वात कशी बनवली आहे. असे गोल वस्त्र पूर्ण 16 केले. आता यातल्या हळदीचे 8 केले आणि कुंखाचे 8 केले, असे 16 झाले. दोन्ही मिळून 16. हे पूर्ण हळदी कुंखाचे 16 वस्त्र. आणि हे अशा लांब वाती आपण 17 केल्या होत्या. 17 लांब वाती केल्या आणि 16 वस्त्र केले. ते सगळं मिळून ही आपली वात तयार केली. आपण असे 3 एकत्र केले. हे पा हळदीचे दोन्ही बाजूने कुंखाचं मध्ये, परत कुंखाचं दोन्ही बाजूने हळदीचं मध्ये, असं पूर्ण लावून आपण 3-3 पाकळ्या तयार केल्या. अशा 5 पाकळ्या झाल्या आपल्या. आणि आपली अशी एक पाकळी उरली होती, त्याला काय केलं, मी अशी डबल वात लावली जी 17वी केली होती ती, आणि ते मध्यभागी घातले. बघा, आवडली तर नक्की करून बघा. आपली वस्त्रापासून तयार केलेली फुलवात.